पत्रकारों और पुलिस का सामाजिक दायित्व बहुत बड़ा है। अपराध उन्मूलन, समाज की रक्षा और लोकतंत्र को बनाए रखने के लिए पत्रकार समाज और पुलिस का रचनात्मक समन्वय ही समृद्ध लोकतंत्र की निशानी है। पत्रकारों को कर्तव्य की स्वतंत्रता मिलनी चाहिए। वही स्वतंत्रता लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ के नाम में समाहित है। इसीलिए पत्रकार स्वतंत्र पत्रकारिता के माध्यम से लोकतंत्र को मजबूत बनाने के लिए बहुआयामी कर्तव्य की भूमिका निभा सकते हैं। लोक स्वातंत्र के संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख ने अध्यक्षता की, जबकि डॉक्टर संतोष कुमार होशियार, सुमैया आली, पत्रकार समाजीराव तटाले, खामगांव, श्रीमती वैष्णवी दातार मंच पर मौजूद थी। स्वातंत्र्य दिवस आहे, त्याच्या अनुषंगाने एक ड्रग बाबत अवेअरनेस पण करायची आहे. तर खूप आनंद होतो सांगण्यामध्ये की प्रत्येक डिस्ट्रिक्टनी हे रन घेतलेली आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक छोटा मॅरेथॉन 3 किलोमीटरचा 5 किलोमीटर झालेला आहे. परंतु जो प्रतिसाद अकोल्यामध्ये भेटलेला आहे, म्हणजे 5000 लोक सकाळी आले होते धावण्यासाठी. 5000 लोक आले होते. पाऊस पण आला तरी पण सर्वांनी रन कंप्लीट केली. आणि एक रन केला म्हणजे 3 किलोमीटर फक्त ते धाव नाही, एक आपली सेल्फ म्हणजे सेल्फ प्रतिज्ञा आहे की आम्ही अंमली पदार्थ सेवन करणार नाही. कारण की अंमली पदार्थ मध्ये 2 गोष्टी आहेत. एक सप्लाय आहे, ज्याच्यामध्ये आपण काम करतेच आहे. म्हणजे मईच्या महिन्यामध्ये 22 केसेस झालेले आमचे, फक्त एनडीपीएसचे 22 केसेस आतापर्यंत सर्वात जास्त मईच्या महिन्यामध्ये झालेले आहे. आणि 50 लाखच्या मुद्देमाल सुद्धा नष्ट केला आहे. तर त्याच्यानंतर म्हणजे सप्लायवर काम करणं तर एक जबाबदारी आहे, परंतु डिमांडचं नेटवर्क आहे. कारण की डिमांड पण पब्लिकमधूनच कुठे कुठे होत आहे, तर तो पण नष्ट करण्याची आपली जबाबदारी आहे. तर हे सांगण्याचा फक्त एक अर्थ आहे की हे जे उडान मोहीम आहे आणि ऑपरेशन प्रहार आहे अकोला माणसासाठी आहे. आणि जे अकोलाचे पत्रकार आहे, मला जेवढा कौतुक मी करणार ते कमी असणार की त्यांनी एवढा चांगला त्याचा म्हणजे सहकार्य दिलेलं आहे आम्हाला. तर तोच एक वारंवार हेच हे आहे की पोलीस आणि पत्रकार, पोलीस अँड प्रेस, हे जे 2 पीज आहे आपले, पोलीस अँड प्रेस, जोपर्यंत आमचा सहकार्य राहणार तोपर्यंत आमचा जे 3rd पी आहे पब्लिक. जेव्हा पोलीस अँड प्रेस सोबत असणार तो तेव्हाच पब्लिक मध्ये पार्टिसिपेशन भेटणार आणि पब्लिकचा एक अजून जागरूक होणार. तर आज इथे मला बोलवला, एवढा सन्मान दिला. एक खूप छान कविता आपण मला ते फ्रेम करून दिलेली आहे वर साहेबांनी, पंजाबराव साहेबांनी. मी मनापासून आपला धन्यवाद करतो. खूप अजून जबाबदारी माझ्यावर वाढलेली आहे आणि आमचा कामगिरीमध्ये अजून आमचा बदल म्हणजे पोलीसचा परसेप्शन कसं चेंज आपण करू शकतात, हे पण एक एसपीची जबाबदारी असतो. तर आता मी आज आपल्या मार्फतून सांगतो की आम्ही एक QR कोड, आता QR कोडचा फीडबॅक आमचा एक सेवा सिस्टम प्रत्येक पोलिसमध्ये सुरू आहे. जेव्हा सर्व पोलिसमध्ये टॅबलेट्स आहे सर्वांकडे, तो सेवा सिस्टममध्ये आम्ही एक रक्षा फॉर्म, QR कोड फॉर्म आता आम्ही देणार. प्रत्येक PS मध्ये, प्रत्येक पोलिसमध्ये QR कोड असणार आहे, जेणेकरून कोणताही नागरिक असो ते आपली कंप्लेंट देण्याच्या नंतर फीडबॅक देऊ शकतात. खूप 1 मिनिटाचा फक्त फॉर्म आहे, ऑब्जेक्टिव्ह फॉर्म आहे, जेणेकरून लवकर ते फीडबॅक देऊ शकणार. तो फीडबॅकच्या बॅक एंडमध्ये आम्ही मार्किंग सिस्टम ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व पोलीस स्टेशनची स्पर्धा असणार.